नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांद्याचे भाव गडबडल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये एवढं कांदा अनुदान देण्याची मागणी या छगन भुजबळ यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेली आहे. म्हणजेच की आता कांद्याच्या गडबडलेल्या भावामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बिकट परिस्थितीचा सामना करीत आहे. राज्यात एकंदरीत आपण जर पाहिलं तर कांद्याचं उत्पादन घेण्यासाठी कांदा पिकासाठी प्रति क्विंटल साधारणपणे 1500 पर्यंतचा उत्पादन खर्च होतो. परंतु बाजारामध्ये 500 ते 1000च्या दरम्यान भाव मिळत आहे. परंतु आता यांच्यामध्ये कांदा उत्पादक जे शेतकरी या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणजेच की कांदा या पिकाला आपण जर पाहिलं तर 2023 मध्ये हमीभाव देण्यात आलेला होता. परंतु 2025 मध्ये यासुद्धा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठेतरी कांदा अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी छगन भुजबळ यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजेच की 2023 मध्ये कांद्याला 350 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव देण्यात आलेला होता व एवढा अनुदान देण्यात आलेलं होतं. त्यावेळी परिस्थितीमध्ये आणि म्हणजेच की आजची परिस्थिती आपण पाहिली तर तणाव आहे. आज झालेलं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना एक मदत व्हावी म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये एवढं अनुदान द्यावं म्हणजेच की अशी मागणी आता पत्राद्वारे करण्यात या ठिकाणी आलेली आहे. व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही तर यांच्यामधून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आधारभूत किंमत मिळावी आणि अशी मागणी करण्यात या ठिकाणी 250 रुपये एवढा हमीभाव निश्चित करून कांद्याची ही एक उपाय योजना करण्यात अशी मागणी प्रकारची माध्यमातून पत्रांच्या माध्यमातून करण्यात यावी. धन्यवाद.